प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे भारतात आले। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांनी राजस्थानच्या जयपूरमध्ये रोड शो केला। अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार गुंड मारणेंची भेट घेतात। अजित पवारांनी कायदा सुव्यवस्थेवर बोलणं हास्यास्पद आहे। एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना टोला लगावला। मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देण्यासाठी शिंदे सरकार कटिबद्ध आहे। शरद पवार आणि विरोधकांचा या आंदोलनाच्या माध्यमातून कुटील डाव साधण्याचा प्रयत्न करीत आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी तो समजून घ्यावा असं ते म्हणाले। पुण्यात मराठा समाजाच्या आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। पुण्यातील जुन्नर येथे आळे फाट्यामध्ये मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला। यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। मुख्यमंत्री जरांगेंशी संवाद साधत मार्ग काढतील। जरांगे देखील सरकारच्या भूमिकेकडे सकारात्मक पाहतील। सुधीर मुनगंटीवार यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या चर्चेसाठी मवियाची पहिली बैठक मुंबईत पार पडली। या बैठकीनंतर तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी संजय राऊत यांनी भूमिका मांडताना सर्व 48 जागा निवडून आणू असा निर्धार व्यक्त केलेला आहे। उद्धव यांनी रवींद्र वायकरांची भेट घेतली। उद्धव गटाचे कार्यकर्तेही सोबत होते। उद्धव आणि वायकर यांच्या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे। वर्ध्यात 18 फेब्रुवारीला प्रकाश आंबेडकरांची सभा। वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषदेतून माहिती। महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आणि एकसंध आहे। आमच्या प्रत्येक चेहऱ्यावर पहा, आम्ही हसत हसत बैठकीतून आलेलो आहोत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासोबतही आमची चर्चा झाली। पुढच्या काही दिवसांमध्ये सर्व निर्णय होतील। प्रत्येक जागा ही महाविकास आघाडीची आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आमच्यासोबत आहे, ते कुठेही जाणार नाही असं राऊतांनी स्पष्ट केलं। मी समाजाचा शब्द मोडत नाही, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही। आता फक्त वाशीचा मुक्काम बाकी आहे। आपल्याला शांततेत मुंबईकडे जायचंय। मनोज जरांगे यांचा लोणावळ्यातील सभेमध्ये निर्धार। आंबेडकरांना औपचारिक निमंत्रण बैठकीचं राऊतांचं वक्तव्य। वंचित आणि मवियाची 30 तारखेला बैठक। राऊतांची माहिती। नवी मुंबई पोलीस जरांगेंच्या भेटीला मार्ग बदलण्याची पोलिसांची जरांगेंना विनंती। आंदोलन आझाद मैदानावरच मुंबई पोलिसांची सूचना जरांगेंनी धुडकावली। रोहित पवार यांच्या चौकशीच्या निषेधार्थ बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। ईडी चौकशीनंतर रोहित पवार यांना काहीसा दिलासा मिळाला। याबद्दल युवक कार्यकर्त्यांनी बारामतीच्या भेगवान चौकामध्ये फटाके फोडून पेढे वाटून आनंद व्यक्त केला। प्रकाश आंबेडकर यांचं समाधान झालंय। 30 तारखेला आमच्यासोबत बैठकीत असतील, त्यांचे प्रतिनिधी देखील असतील। आता त्यांचा जो गैरसमज होता तो दूर झाला असं नाना पटोले म्हणाले।